करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी 65 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 161वे सत्र. यामध्ये करिअर आणि स्पर्धा परीक्षा त्याच्यामधला एक विषय महत्वाचा बघतोय की IT व्यतिरिक्त क्षेत्रातील हायपेड पॅकेजेस किंवा नोकरी, हे लक्षात घ्या. कारण असा विषय का घ्यावा असा वाटला, सातत्यानं आपल्याला वाटतं की IT महत्वाचं आहे. म्हणजे अगदी BSc कम्प्युटर सायन्स असेल, BCA असेल, लक्षात, किंवा IT मधल्या वेगवेगळ्या इंजिनिअरिंग मधल्या देखील IT ब्रँच, आता AI/ML हे ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आता बूम सुरू आहे, त्याच्यामधली जर का क्रांती बघितली तर असे स्टेटमेंट यायला लागले आहेत की आता डेव्हलपरची गरज नाही, ऍप डेव्हलपरची गरज नाही, वेबसाईट डेव्हलपरची गरज नाही, कोडिंगच्या माध्यमातून सगळं व्हायला, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी येत असताना पण त्याच्या व्यतिरिक्तचे ऑप्शन काय आहेत हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि काही गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं. म्हणजे IT सगळ्यात मोठा पगार देणाऱ्या कंपन्या कोणत्या, डोळा बंद करून 2 मिनिटं विचार करा तर पहिल्या कंपन्या कोणत्या समोर येतील तुमच्या? तर त्याच्यामध्ये गुगल येईल, मायक्रोसॉफ्ट येईल, TCS येईल, इन्फोसिस येईल, बरोबर, सॉफ्टवेअर इंजिनियर असाल तर लक्षात. पण याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित असायला पाहिजे. म्हणजे एक मर्चंट नेव्हीचा कॅप्टन जो असतो त्याला महिन्याला 15 ते 20 लाख रुपये मिळू शकतात, महिन्याची सॅलरी, लक्षात घ्या. त्याचबरोबर कमर्शियल पायलट साधारणतः 80 लाख ते 1.5 कोटी रुपये घेतो. एक मेडिकल स्पेशालिस्ट असेल तर 50 लाख ते 2 कोटी रुपये मिळवू शकतो. पण हे आणि आपलं फील्ड आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, रेग्युलर पारंपरिक शिक्षणामध्ये आपण जे सगळे आहोत त्याच्यामध्ये काय फरक आहे, तिथं कुठं संधी आहे ते आपल्याला बघायचे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे IT एखाद्या वेळेला मध्येच ब्रेकडाऊन होते, थांबते. म्हणजे काम थांबतं का? काम बाकीच्या ठिकाणचं जे आहे ते चालू लागतं, त्यासाठी वेळ लागतो, लक्षात. त्याच्यामध्ये आपण या क्षेत्रामध्ये ITच्या व्यतिरिक्त जग जे आहे ते जग समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, लक्षात घ्या. एक प्रयत्न हा पहिला महत्वाचा मित्रांनो, लक्षात घ्या की मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या पलीकडे देखील जग आहे, हे पहिल्यांदा समजून घ्या. म्हणजे आपल्यातले काही मुलं असतील आता BSc मध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला असेल, त्यांच्या मनात एक गिल्ट असेल कायमचा, कुठला, की मी नीट क्वालिफाय नाही होऊ शकलो, नाहीतर मी मेडिकलला गेलो असतो, किंवा मला CET ला चांगले मार्क पडले नाहीत तर मी पण इंजिनिअरिंगला असतो. तर पहिल्यांदा हे डोक्यातून काढून टाका मित्रांनो की त्याच्यापेक्षाही जास्त चांगले करिअर ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध आहेत, हे लक्षात घ्या. स्पेसिफिक ब्रँच धरून जाण्यापेक्षा एक वाईड करिअर रेंज तुमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि ती वाईड करिअर रेंज जी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत, लक्षात घ्या. IT इंडस्ट्री जर भारतातली विचारात घेतली तर जवळजवळ $250 अब्ज IT इंडस्ट्री आहे आणि 54 लाख लोक भारतामध्ये त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतायत. भारताची एकूण जी काय कार्यक्षमता असणारी क्रयशक्ती किंवा काम करण्यायुक्त मॅनपॉवर जी आहे ती किती आहे? ती 55 कोटी लोक आहेत. 55 कोटी मधले फक्त 54 लाख लोक जे आहेत ते IT मध्ये या ठिकाणी काम करतात, हे लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यापेक्षा बरंच काम, म्हणजे 1% फक्त IT मध्ये आहेत, 99% हे बाहेरच्या इतर इंडस्ट्रीवर डिपेंड आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे चित्र जे आपल्या समोर उभं आहे की IT फक्त सातत्याने म्हणतो आपण, तर त्याला हा जो काही इतर भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे, लक्षात घ्या. आणि मग असे 8 क्षेत्र आहेत ज्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे. त्यातलं मेडिकल हे ऑलरेडी आपण बोलतोय किंवा ते माहित असणार तुम्हाला. त्याच्यानंतर या ठिकाणी विमान सेवेमध्ये पायलट, केबिन क्रू, एअरक्राफ्ट इंजिनियर्स ही गोष्टी आहेत. मर्चंट नेव्हीचे काय ऑप्शन्स आहेत. तिथून पुढचा तिसरं या ठिकाणी मर्चंट नेव्ही आणि मरीन इंजिनिअरिंग झाल्यानंतर वित्तीय सेवा, फायनान्स, CA, CFA, इन्व्हेस्टमेंट बँकर आणि इतर बरेच ऑप्शन्स आहेत, लक्षात. म्हणजे फक्त टॉपचे 2-3 सांगितले म्हणजे त्या क्षेत्रातलं करिअर संपलं असं नाही, लक्षात घ्या. फायनान्स हा एक असा फॅक्टर आहे की जो आयुष्याच्या प्रत्येक अंगाला लागू पडतो. म्हणजे असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्याच्यातून या ठिकाणी फायनान्स वगळला जाईल. म्हणजे ज्याच्यावर लोकसभेमध्ये चर्चा होत असताना एक झालं बघा त्याच्यामध्ये की आता शेवटचा प्रवास व्यक्तीचा ज्याला म्हणतात की मृत्यूनंतर असणारा जो काही विधी असतो स्मशानभूमीतला, तर त्या साहित्यावर देखील 18% GST लावलाय. म्हणजे तिथपर्यंत आपल्याला फायनान्स आपल्या पाठीशी आहे, लक्षात आहे. त्याच्यावरती म्हणजे फायनान्स तुम्ही वगळू शकत नाही. म्हणजे किती मोठी रेंज, किती मोठी संधी त्या क्षेत्रामध्ये याचा विचार करा. कायद्याच्या क्षेत्रामध्ये कॉर्पोरेट वकील असतील, न्यायाधीश असतील, तिथं मोठी संधी उपलब्ध आहे. मॅनेजमेंटमध्ये MBAच्या माध्यमातून किंवा कन्सल्टन्सीच्या प्रचंड मोठा स्कोप आहे. त्यानंतर तेल आणि गॅसमध्ये, ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीमध्ये पेट्रोलियम इंजिनियर आणि बाकीच्या गोष्टी आहेत. आणि 8वं आता अपकमिंग कुठलं क्षेत्र असेल ते आहे डिजिटल मार्केटिंग आणि क्रिएटिव्ह. हे सेक्टर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये लोकसभेच्या
पटलावर ठेवलं जाणारं बजेट ज्यावेळेला तुम्ही बघत असता त्या बजेटमध्ये या गोष्टीकडे लक्ष असलं पाहिजे. बजेटमध्ये ज्या वेळेला प्रोव्हिजन केली शासनाने की भारतातल्या 500 महाविद्यालयामध्ये डिजिटल कंटेंट क्रिएशनच्या लॅब आपल्याला काढायच्या आहेत, याचा अर्थ त्या क्षेत्राला किती महत्व आहे हे भारतातल्या काही तज्ज्ञ लोकांनी ओळखलेलं आहे आणि आपल्याला देखील त्या दृष्टीने जायला लागेल. हे बरेच क्षेत्र उपलब्ध आहेत हे लक्षात त्याच्या बाबतीत. आता आपण आजच्या या करिअर ऑप्शन्स मध्ये लक्षात घ्या की मर्चंट नेव्ही किंवा या ठिकाणी आपण विमानाच्या बाबतीमध्ये म्हणाल सर आमच्याकडं तो स्कोप आता नाही आहे, आम्ही आता फर्स्ट इयर सेकंड इयरला आहोत, आम्ही त्या बाजूला जाणार नाही आहोत हे लक्षात घ्या. पण इतर तिथं जे काही गोष्टी आहेत म्हणजे आता कोणीतरी विद्यार्थ्यांनी करिअर संसदेच्या गेल्यास सर मी ग्राउंड स्टाफ म्हणून भरती होणार आहे, त्याचं फोकस देऊन तो आता ग्रॅज्युएशनची तयारी करत असताना बरेच असे स्कोप आहेत. आपल्याकडं हनुमंत गायकवाड सर आहेत की जे या ठिकाणी इडसेल नावाची जी काही कंपनी आहे केंद्र शासनाच्या एज्युकेशन डिपार्टमेंटची, त्या कंपनीच्या वतीनं देशभरातल्या सगळ्या शासकीय रिक्रुटमेंट ज्या असतात, पीएसयूच्या रिक्रुटमेंट ज्या असतात त्याची सगळी प्रक्रिया ते बघत असतात आणि ते वारंवार या ठिकाणी सांगत असतात की प्रचंड मोठा स्कोप या इतर क्षेत्रामध्ये देखील आहे. मुलांनी फक्त मेडिकल इंजिनिअरिंग किंवा IT या गोष्टी न बघता इतर देखील फील्ड उपलब्ध आहेत त्याच्याकडे बघायला पाहिजेत. आज तुम्हाला हे लेक्चर झाल्यानंतर आपल्या ग्रुपवर एक PPT पाठवली जाईल की ज्याच्यामध्ये PSUs मध्ये भरती किती मोठ्या प्रमाणात असते का ते इडसेल कशा पद्धतीने भरतीचं काम करतं हे त्याच्यामध्ये लक्षात येईल. लक्षात घ्या 12वी नंतर पायलट होण्यासाठी या ठिकाणी कमर्शियल पायलट लायसन्स घ्यावं लागतं. साधारणतः 40 ते 70 लाख रुपये खर्च येतो. काही स्पेसिफिक टार्गेट देऊन लोक त्या बाजूला गेलेले आहेत. आपण त्याच्यापेक्षा एक लेवल पुढे आहोत हे लक्षात त्याच्यावरती. मग आपण या ठिकाणी फायनान्शियल क्षेत्रामध्ये ज्या वेळेला येतो त्यावेळेला हे करिअर नेहमीच हायली पेड असतं लक्षात घ्या. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट हा विषय समोर येतो त्यावेळेला कुठली नावं समोर येतात, त्यावेळेला कुठलाही डॉक्टर इंजिनियर ह्या गोष्टी तुमच्या समोर येत नाहीत लक्षात घ्या. त्यावेळेला तुम्हाला कॉमर्स फॅकल्टीमधले असणारी व्यक्ती, फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये चांगल्या पद्धतीचे प्रोफेशनल कोर्सेस करणारी व्यक्ती तुमच्या या ठिकाणी लक्षात येते. आता सीएचं टार्गेट आहे, CA होणार आहात त्याची संख्या कमी असेल, CFA होणार आहात त्याची संख्या कमी असेल लक्षात घ्या. पण आता जे कॉम्बिनेशन्स पाहिजे आहे तुमचं फायनान्शियल स्किल प्लस AI असे तुम्हाला स्किल गरजेचे आहेत हे लक्षात घ्या. फायनान्शियल स्किल प्लस तुमचं लिगल स्किल म्हणजे लिगल, फायनान्शियल आणि तुमचं AI म्हणजे AIचा एक सर्टिफिकेट कोर्स जो डेटा अनालाइज करण्याला उपयोगाला येईल. फायनान्सचा एखादा कोर्स जो तुम्हाला या ठिकाणी फायनान्स शिकवेल लक्षात चांगल्या पद्धतीने माहित असेल आणि कॉर्पोरेट लॉ देखील माहित असतील. अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन्स आता गरज आहे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही म्हणाल फक्त मी सर कॉमर्स झालो, फक्त मी BSc झालो, फक्त मी BA झालो आणि मग मी नोकरीच्या शोधात आहे, तर त्याच्यापेक्षा या पद्धतीचे काही कॉम्बिनेशन्स क्रिएट करता येतात का, तसे स्किल आपल्याला डेव्हलप करता येतात का याच्यावर विचार करणं गरजेचं आहे हे लक्षात त्याच्यावर. आणि म्हणून आपण टप्प्याटप्प्याने या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की माझं करिअर माझ्या डिग्रीला अलाइन न होता त्या स्किल बरोबर ऍडिशनल जे स्किल घ्यायचे आहेत त्याच्याकडे मला लक्ष द्यायला पाहिजे. सर्व्हिस इंडस्ट्री किती वाढलेली आहे. म्हणजे एक काळ होता, तुम्हाला जर इतिहास वाचला असेल किंवा अभ्यासाला असेल तर तुमच्या लक्षात येईल की ग्रामीण भागामध्ये का जे खेडेगाव आपलं होतं ते स्वयंपूर्ण खेडं होतं. का स्वयंपूर्ण खेडं होतं? कारण तिथं 12 बलुतेदार सिस्टम होती. 12 बलुतेदार सिस्टम म्हणजे काय, तर त्या 12 वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा आहेत, सर्व्हिस आहेत लक्षात घ्या. त्या 12 बलुतेदार सिस्टम मध्ये ब्युटी पार्लरचं दुकान कुठंच नव्हतं लक्षात घ्या. पार्लर त्याच्यामध्ये नव्हते, सलून्स नव्हते लक्षात घ्या. त्याच्यामध्ये या ठिकाणी कुठलेही स्पा नव्हते, त्याच्यामध्ये स्विगी, झोमॅटो ह्या गोष्टी नव्हत्या लक्षात. त्याच्यामध्ये काय सांगायचं मी प्रयत्न करतोय की जिथं या ठिकाणी फक्त 12 सर्व्हिसेसवर गाव आनंदाने राहायचं तिथं या ठिकाणी कमीत कमी 12,000 सर्व्हिसेस आता या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. किती मोठा बदल झालाय तो लक्षात. आणि या प्रत्येक सर्व्हिसेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्लेसमेंट किंवा आपल्याला जॉबची किंवा आपल्याला एम्प्लॉयमेंटची संधी उपलब्ध आहे. या अँगलने तुम्ही विचार केला पाहिजे. जितके जितके प्रॉब्लेम्स वाढतायत, शहरीकरण वाढतंय तिथं प्रॉब्लेम्स वाढतायत, या ठिकाणी जीवनमान चांगलं सुधारतंय लोकांचं, औषधं वगैरे वेळेवर मिळाल्यामुळे, लाईफस्टाईल बदलल्यामुळे तिथं पुन्हा ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठीचे या ठिकाणी प्रॉब्लेम सेगमेंट आहे, तिथं तुम्ही काम करू शकता. जिथं जिथं लोकांना या ठिकाणी प्रॉब्लेम दिसत आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला संधी उपलब्ध आहे. थोडा या दृष्टीने विचार करा मित्रांनो की आपण जे कॅनव्हास बघितलेलं आहे, आपल्याला जे करिअरचं या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे, तुम्ही जे ऑप्शन निवडलेले आहेत ते बघत असताना या इतर बाबींचा कुठे विचार झाला का? हा बदल मोठ्या प्रमाणात झाला याच्याकडे लक्ष दिलं का आपण?
म्हणजे मी बीकॉमला जातोय तर मला बँकिंग करायचं आहे म्हणूनच मी बीकॉम करणार आहे. मी बीए झाल्यानंतर काय करणार आहे, तर बीए झाल्यानंतर परत एम ए करणार आहे, एम ए झाल्यानंतर परत नेटसेट पीएचडी करणार आहे, मी प्राध्यापक होणार आहे. किती प्राध्यापकांची रिक्वायरमेंट आहे या बाजूनेही विचार करणं आपण गरजेचं आहे लक्षात त्याच्या पद्धतीनं. बरं, तितक्या सोप्या प्रक्रिया राहिलेल्या नाहीत. ते उघडपणे जरी कोणी तुमच्याशी बोलत नसेल तर करिअर कट्ट्यावर या गोष्टी आपण सातत्यानं बोलत आलोय. लक्षात घ्या मित्रांनो, की करिअरचा ऑप्शन तोच असला पाहिजे जो प्रॅक्टिकली फिजिबल आहे, त्याचा विचार केला पाहिजे. ते विचार करत असताना आपण सातत्यानं बघतोय माझ्या हातात एज किती आहे, ज्याचा आपण कधीच विचार करत नाही. माझ्या हातात एज किती आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी माझे रिसोर्सेस किती आहेत. एज किती आहे म्हणजे सर काय असं करताय, आता तर 20-21 वर्ष आहे की कधी पण करू शकतो, की तसं नाही मित्रांनो. लक्षात घ्या, जगाच्या पाठीवर भारत हा असा एकमेव देश आहे की जिथे 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्षापर्यंत आई वडील म्हणतात तू शिक, तुला करिअर करायचं कर, तुझा सगळा खर्च आम्ही करतो. अर्ध आयुष्य आपण त्याच्यामध्ये खर्च करतो स्टेबल होण्यासाठी. याही पेक्षा दुसरं महत्वाचं, तुमच्यापैकी बरेच असे मित्र आहेत मित्रांनो, मैत्रिणी आहेत की ज्या या ठिकाणी काय करतायत, आता सुद्धा स्वतःचा पैसा स्वतः कमवून काम करतायत. आई वडील या ठिकाणी कुठतर अत्यंत मेहनत घेत आहेत. सिंगल पेरेंटिंग असणारे बरेच मुलं आहेत तुमच्यापैकी, म्हणजे आई एकटी काम करते का वडील एकटे काम करतायत आणि तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतायत. मग तुम्ही अगदीच असं ब्लाइंडली नाही म्हणू शकत की मला अजून 3-4 वर्ष 5 वर्ष चालतील. त्या कामाचं ते जे कष्ट करणारे खांदे आहेत, त्यांच्या डोक्यावरचं जे ओझं आहे ते कमी करणं, त्याला शेअर करणं, त्याला मदत करणं, हे देखील तुमचं काम आहे आणि ते वेळेत झालं पाहिजे. याची जाणीव देखील आपल्याला असायला पाहिजे मित्रांनो. लक्षात, त्यामुळे करिअर ऑप्शन निवडत असताना आपल्याकडे असणाऱ्या ह्या सगळ्या सिच्युएशनचा विचार करून, ते अचीव्ह करण्यासाठी किती वेळ लागणार आहे याचा विचार करून, आणि आता उपलब्ध काय काय आहे या सगळ्याचा विचार करून आपल्याला या ठिकाणी काय करायला लागणार आहे, या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार व्हावं लागणार आहे. लक्षात घ्या, डिजिटल मार्केटिंग आणि क्रिएटिव्ह हे नवीन क्षेत्र आहे. लक्षात घ्या, ही अलीकडच्या कालावधीमध्ये आलेली. लक्षात घ्या, डिजिटल मार्केटिंग तज्ञ काय, याच्यात नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आणि टेक्निकल बॅकग्राऊंड अशी दोन आहे. स्पेशलाइज परफॉर्मन्स मार्केटर नावाची पोस्ट आहे, जे 8 ते 40 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला पॅकेज देऊ शकते. त्यानंतर हेड ऑफ मार्केटिंग नावाची पोस्ट आहे, जिथं वर्षाला 50 लाख ते 30 कोटीपर्यंत लोक आता घेत आहेत. लक्षात घ्या, कंटेंट क्रिएटर आणि युट्यूबरच्या बाबतीमध्ये 1 लाख सबस्क्रायबरच्या पुढे असणारे युट्यूबर महिन्याला 50,000 ते 3 लाखापर्यंत मिळवायला लागलेला आहे. तितका जो त्याचा तो पूर्ण वेळच त्यांनी बिझनेस केला आणि तो त्याच्यावर जर काम करायला लागला तर. लक्षात घ्या, टॉप युट्यूबर्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर महिन्याला 5 ते 30 कोटी रुपयेपर्यंत काही लोक बनवत आहेत अर्निंग. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये हेही पॉसिबल आहे. लक्षात घ्या, पण याच्यात सातत्य लागतं. अचानकच उठला आणि मी झाला असं होत नाही. त्यानंतर फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर, वेडिंग फोटोशॉप, आता इव्हेंट तुम्हाला माहित आहेत काय बनत चाललेलं आहे सगळं चित्र. लक्षात घ्या, त्याच्यावरती तर कमर्शियल फोटोग्राफी म्हणजे एका इव्हेंटचे 50,000 ते 5 लाख घेण्यापासून ते वर्षाला 10 लाख ते 50 लाखापर्यंत मिळवणारे फोटोग्राफर तुम्हाला बघायला मिळतील, कमर्शियल फोटोग्राफर. लक्षात घ्या, ते जर स्किल तुम्ही मिळवलं तर हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेफ म्हणजे 5 स्टार हॉटेल मधला जो काही मुख्य सेफ असतो तो साधारणतः 15 ते 60 लाखापर्यंत त्याची सॅलरी असते, हे लक्षात घ्या. त्यानंतर खेळाडू आणि क्रीडा प्रशिक्षक, क्रिकेट सोडूनही इतर बरेच खेळ आहेत, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. म्हणजे बॅडमिंटन आहे, कुस्ती, कबड्डी, बुद्धिबळ, यात राष्ट्रीय स्तरावर वर्षाला 10 ते 5 कोटी रुपयेपर्यंतचं मानधन हे प्रशिक्षकाला मिळतं, हे समजून घ्या आपल्याला त्याच्या पद्धतीनं. त्यानंतर या ठिकाणी पशुवैद्यकीय सल्लागार किंवा त्याच्यातलं डॉक्टर असेल, त्याच्या इंडस्ट्रीमधल्या या ठिकाणी बरेच या ठिकाणी ती पूर्ण इकोसिस्टम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काम मिळू शकतं. सगळ्यात महत्वाचं आहे की सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट याची अनेक मोठ्या प्रमाणामध्ये आता जागरूकता वाढत चाललेली आहे. जागरूकता वाढेल न वाढेल लक्षात घ्या, पण एन्झायटी आणि डिप्रेशन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या यंग जनरेशन मध्ये यायला लागलेलं आहे. तर त्या प्रॉब्लेमला तुम्ही तुमचं करिअर बनवू शकता, तिथे देखील फार मोठा स्कोप आहे. लक्षात घ्या, मग त्याच्यामध्ये म्हणजे आर्ट्स मध्ये आलो म्हणजे काय करिअर आहे असं नाही, यालाही तुम्ही चांगल्या पद्धतीनं पुढच्या काही गोष्टी अचीव्ह करू शकता. म्हणजे मानसशास्त्राला असणारं महत्व जे आहे ते महत्व वारंवार वाढत चाललेलं आहे, तिथे देखील मोठी संधी उपलब्ध आहे. लक्षात घ्या, आता कुठलंही करिअर ज्या वेळेला यशस्वी व्हायला पाहिजे आपण असं म्हणतो, त्यावेळेला काय गरजेचं असतं, आपण काय करतो की डिमांड ड्रिव्हन जातो, म्हणजे जिकडे जास्त फ्लो चाललेला आहे तिकडे जायचा प्रयत्न करतो. ते मला आवडतं का नाही, मला पॉसिबल आहे का नाही, माझ्या क्षमता आहेत का नाही, मला ते जमणार आहे की नाही याचा विचार न करता गर्दी जास्त आहे तिकडे चला. म्हणजे मी बीएससी ला ऍडमिशन का घेतलं, बीबीए ला ऍडमिशन का घेतलं, बीसीए ला ऍडमिशन का घेतलं,
तर आपण असं उत्तर देऊ शकाल की सर आता बघितलं तर त्याला जास्त डिमांड आहे. ही डिमांड क्रिएट कुठून झाली? ही डिमांड क्रिएट कुठून झाली? का सगळे फ्लो चाललेले आहेत? आणि मग या सगळ्या गोष्टींचा थोडासा बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की माझं करिअर जे आहे ते करिअर थोडंसं ते मेंढरांचं माहिती आहे तुम्हाला कसं असतं, एक गेलं की त्याच्या पाठोपाठ सगळे जातात. ते खड्ड्यात पडले तर पुढचाही पाठीमागचा खड्ड्यात पडतो, तो थांबत नाही. लक्षात घ्या, असं ब्लाइंडली फॉलो करून चालणार नाही आपल्याला, हे लक्षात घ्या. मग याच्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या ठरल्या. ते काय, पॅशन प्लस मार्केट डिमांड, ह्या दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजे. म्हणजे फक्त आवडीच्या क्षेत्रात गेलात आणि डिमांडच नाही, तुम्ही म्हणाल सगळं त्याच्यामध्ये सर मला या ठिकाणी हातानं पेंटिंग चांगलं काढता येतं, मी बोर्ड चांगले लिहू शकतो, मी त्यात करिअर करेल. बरोबर आहे. एक बोर्ड रंगवायला करायला या ठिकाणी काळ होता ज्या वेळेला त्याच्यावर देखील कुटुंब सर्वाइव्ह झाले लोकांची. ब्रश आणि कलरचे डबे घेऊन लोक फिरायचे आणि ते पाहिजे त्या पद्धतीनं रंगवायचे, डिमांड होती त्यावेळेला. आता आहे का? आता ग्राफिक डिझायनरकडे पण आपण जात नाही, यायलाच कमांड देतो असा बोर्ड दे, प्रिंट करायला लावून टाक. म्हणजे ते करिअर होऊ शकत नाही. आवडच आहे म्हणून करिअर होऊ शकत. आवड प्लस त्याची मार्केटमध्ये डिमांड, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला जमायला पाहिजेत. आणि तिथं तुम्हाला सगळ्यात महत्वाचे की पैसे ते असायला पाहिजेत. करण्याचं काम काय हे लक्षात घ्या, कुटुंब चांगल्या पद्धतीनं जगवता यायला पाहिजे, हे बेसिक त्यातले आपले अंडरलाईन केलेलं वाक्य आहे. का शिकायचंय, का करायचंय ते लक्षात घ्या, बाकी सगळ्या गोष्टींबरोबरच. मग असं असेल तर ते चांगल्या पद्धतीनं पैसा देखील असायला पाहिजे जे क्षेत्र तुम्ही निवडणार आहात, लक्षात घ्या. म्हणजे फक्त पैशासाठी गेलात असंही झालं नाही पाहिजे, फक्त मागणी आहे म्हणून गेलात असंही नाही झालं पाहिजे. तिन्हीचाही संगम तुम्हाला त्याच्यामध्ये सापडायला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा आवड त्या क्षेत्रातले आहे का, ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी मागणी दिसते का, आणि मागणी आहे पण तिथं चांगल्या पद्धतीचे उत्पन्नाचे सोर्स उपलब्ध आहेत का, हे बघायचं लक्षात. आता एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, प्रत्येकालाच आवडीचं काम मिळेल असं नाही, आणि आवडीचं काम मिळालेला प्रत्येक जण कायम आनंदी राहतो असं देखील नाही, लक्षात घ्या. माझं वाक्य अत्यंत गांभीर्यानं घ्या. मी काय म्हटलं तुम्हाला, प्रत्येकाला आवडीचं काम मिळेल असं नाही, आणि आवडीचं काम मिळालेला कायम आनंदी राहील असंही नाही. तर कायम आनंदी राहण्याचा फंडा काय, सिंपल आहे. येईल त्या परिस्थितीला आनंदानं स्वीकारून काम करणारी व्यक्ती नेहमी आनंदी राहते. जी सिच्युएशन येईल ती सिच्युएशन ऍक्सेप्ट करणं आणि उभं राहणं ही लाईफस्टाईल बनली पाहिजे. म्हणजे मग त्याचं जास्त या ठिकाणी टेन्शन येत नाही, हे लक्षात अशा बाबतीत. आता एक लक्षात घ्या की कोणत्याही क्षेत्रामध्ये एक्सपर्ट होण्यासाठी साधारणतः 10,000 तासांचा सराव लागतो. म्हणजे दररोज 3 तास, 10 वर्ष, दररोज 8 तास, तर 3.5 वर्ष. इथं शॉर्टकट नाही, लक्षात घ्या. एखाद्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट व्हायचं, दररोज 3 तास देत आहे तर 10 वर्ष तुम्हाला काम करावं लागेल, मग तुम्ही एक्सपर्ट व्हा. एखाद्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट व्हायचं आहे, दररोज 8 तास काम करायची तयारी आहे, तर 3.5 वर्षात तुम्ही एक्सपर्ट होऊ शकता, एक्सपर्ट, लक्षात घ्या. इथं कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी शॉर्टकट नाही. म्हणून आपण जी 1000 दिवसांची थेरी मांडतो ती अशी आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन असेल, बाकी 1000 दिवस सातत्यानं दररोजचे या ठिकाणी 5 ते 6 तास जर एका गोष्टीवर तुम्ही देत असाल तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. याच्या पलीकडे कुठलंही मोठं रॉकेट सायन्स करिअरसाठी लागू होत नाही, लक्षात घ्या. हे समजून घेणं गरजेचं आहे. परीक्षेच्या अगोदर 2 दिवस अभ्यास करून मी परीक्षा पास होतो हे तुमचं स्किल असेल, हे तुमचं स्किल आणि काही ठिकाणी व्यवस्थेचं अपयश आहे मित्रांनो. पण म्हणून तुमचं करिअर घडतं असं होत नाही. तुम्ही फक्त 1 वर्ष पुढे जातात, 1 वर्ष पुन्हा पुढे जातात, लक्षात. त्याच्या आपल्याला जे 1000 दिवस तुम्हाला हे करिअरचे दिलेले आहेत, त्या 1000 दिवसांमध्ये तुम्ही किती डिवोटेडली काम केलं. म्हणजे 172 दिवस ज्यावेळेला मी करिअर संस्थेच्या विद्यार्थ्यांना मागतोय त्यावेळेला दररोजचे कमीत कमी 2.5 ते 3 तासाचे टास्क दिलेले आहेत त्या क्षेत्रामध्ये, लिडरशिपमध्ये तुम्हाला एक्सपर्ट होण्यासाठी. आता काही आहेत की जे झालं, नाव लावलं, शपथविधी झाला, गायब झाले, तिकडेच फोटो आणि एक पोस्ट, रील पोस्ट केली, ते लक्षात घ्या. 10 दिवसाचं ट्रेनिंग झालं, परत गायब झाले, रविवारी परत येतात, इतर वेळा गायब होतात. पण त्यातले जे स्वतः राजा बनण्याच्या मानसिकते, राजा म्हणजे काय, आपने रूल आपली जिंदगी, मला माझी जी काही जीवनशैली आहे ती स्वतःच्या शिस्तप्रिय किंवा स्वतःच्या नियम आणि अटींवर जगायचे आहे, असे 388 लोक आता सकाळी उपस्थित आहेत, हे लक्षात घ्या. 655ला. कारण त्यांना मुकादमासारखं कोणीतरी पाठीवर हंटर मारेल आणि काम करून घेईल असं लाईफ जगायचं नाही. त्यांना स्वतः लीड करायचं आहे, त्यांना या ठिकाणी इंडस्ट्री लीड करायची आहे, त्यांना प्रशासन लीड करायचं आहे, त्यांना त्यांचा व्यवसाय लीड करायचा आहे. असे सगळे, हे सगळ्यांना जमेल असं नाही. त्यामुळे करिअरसाठी ह्या 10,000 तासांचा सराव त्या क्षेत्रामधला अत्यंत गरजेचा आहे, लक्षात आहे. नेटवर्किंग,
आता युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ असं म्हटलं जातं. आता नेटवर्क असंच होईल का? मी कॉलेजला फक्त या ठिकाणी परीक्षेला येणार, घरी जाणार, सर्टिफिकेट घेतलं, डिग्री घेऊन बाहेर पडलो, कुठलं नेटवर्क तयार झालं का? किंवा ज्या ठिकाणी क्लासला जाताय तिथे या ठिकाणी क्लासला गेलात आणि परत आला असं नाही. तुम्हाला तुमचं नेटवर्क एस्टॅब्लिश करण्यासाठी साधारणतः जो वेळ द्यावा लागणार तो वेळ द्यावा लागेल. मग लिंक्डइन सारखी प्रोफाईल आहे ती वापरावी लागेल, कॉन्फरन्सला वेगळं जावं लागेल, मेंटॉर शोधावी लागतील, कनेक्ट व्हावं लागेल. अशा पद्धतीच्या जसं या ग्रुपवर तुम्हाला मी ओपन ठेवलेला आहे, तुम्ही काही प्रश्न विचारा, करिअर संस्थेचा ग्रुप आहे तिथं, त्याला काही उत्तरं दिली जातील, तुम्ही तुमच्यामध्ये चर्चा करा, तुम्ही तुमची आयडेंटिटी इस्टॅब्लिश करा. लक्षात घ्या, हे गरजेचं आहे, हे समजून घ्या. त्याच्या बाबतीतनं करिअर संसदेच्या पाठीमागचे विद्यार्थी बघा, राज्यस्तरीय कमिटीमध्ये असणारे, जिल्हा नियोजनमध्ये असणारे, त्यांच्या प्रोफाईल जाणीवपूर्वक बिल्ड करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि ते नेटवर्क बनवत आहेत. लक्षात घ्या, तसं बनवण्याची संधी देखील आहे आणि ती गरज आहे. लक्षात घ्या, आपल्याला त्याच्या बाबतीत सातत्यानं शिकत राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही फायनान्स सेक्टरमध्ये आहात, तुम्ही डिजिटल कंटेंट क्रिएशनमध्ये आहात, तुम्ही इतर सर्व्हिसेसमध्ये आलेला आहात आणि त्या सर्व्हिसेसमध्ये जर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं टिकून राहायचं असेल तर अपकमिंग टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या यायला पाहिजे. आपल्याकडे काय सवय होती, एक टूल कधीतरी शिकलेलं असतं, त्यात मास्टर बनतो आपण आणि त्याच्यावर चालू असतं, पण येणारे बदल स्वीकारले नाहीत तर ते जास्त वेळ टिकेलच असं नाही. हे समजून घ्या. त्याच्या बाबतीतनं ते मागं पडून येतात. त्याच्यानंतर सॉफ्ट स्किलच्या बाबतीमध्ये कोणत्याही क्षेत्रात विषयी जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर एक रेशो आहे, 30% टेक्निकल स्किल आणि 70% तुमचं सॉफ्ट स्किल उपयोगाला येतं, ज्याच्यामध्ये संवाद कौशल्य, नेतृत्व, टीमवर्क, इमोशनल इंटेलिजन्स याच्यावर काम करावं लागतं आणि करिअर कट्टा त्याच्यावरच फोकस देऊन काम करतोय हे लक्षात घ्या मित्रा. म्हणजे तुम्ही त्या एका टीमचे भाग आहात, ती टीम जी स्वतःला घडवण्यासाठी या ठिकाणी दररोज थोडा थोडा प्रयत्न करते. 1% इन्क्रीज काल होतो त्यापेक्षा आज 1% मला पुढे जायचं आहे. तर हे 70% जास्तीत जास्त कसं तुम्हाला देता येईल हा करिअर कट्ट्याचा प्रयत्न आहे आणि 30% टेक्निकल स्किलमध्ये देखील काही कॉन्ट्रीब्युशन करिअर कट्ट्याचं असेल. देण्याचं काम करिअर कट्ट्याचं. आपण घेतो का ते डेली टास्क आपण पूर्ण करतो का? काल ज्यावेळी मी सांगितले DS कुलकर्णींच्या बाबतीमध्ये तुम्ही लिहा, विचार करा, शोधा त्याच्या बाबतीतनं आणि CCDच्या बाबतीत पण सांगितलं. किती जणांनी ती स्टोरी कव्हर केली, वाचलं, बघितलं, जरा हँडरेज करा. ज्यांनी बघितलं असेल त्यांनी लक्षात त्याच्या बाबतीत. म्हणजे ऐकलं सगळ्यांनीच त्याच्या बाबतीत, ऐकलं आणि सोडून दिलं, ठीक आहे, किंवा ऐकलं 7-20 झाले, पुन्हा या ठिकाणी गोदडी घेतली आणि झोपून गेले, हे चालतील का? त्याच्यामध्ये नाही चालणार. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर रिॲक्शन बघितल्या तुमच्या ज्या येत आहेत त्या लक्षात घ्या, तर 10% देखील नाहीये. जे 380 लोक तुम्ही हजारात तर 35 लोक म्हणतात की आम्ही ठीक आहे सर बघितलं, त्याच्यामध्ये रिॲक्शन क्लिअर करा. याचा अर्थ आपण ऐकतोय, प्रवचनाला बसल्यासारखं करतोय. लक्षात घ्या, त्यातून माझ्यात फरक पडणार नाही. रिॲक्शन क्लिअर करा जे कोणी आहेत ते. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, करिअरचे ऑप्शन निवडत असताना आज काय करायचं, आजचा टास्क आहे, कालचा टास्क दिला होता तशा पद्धतीने आजचा टास्क आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं आहे की 12 बलुतेदार असणाऱ्या सर्व्हिस इंडस्ट्री पासून आज किती सर्व्हिस इंडस्ट्री तयार झालेल्या आहेत. स्पेसिफिक प्रॉम्प्ट टाका यायला तुमच्या, ठीक आहे. मग ते तुम्हाला सर्व्हिस इंडस्ट्री दे. मग त्याच्या कॅटेगरी शोधा आणि मग त्यालाच विचारा की माझं शिक्षण हे आहे, माझं वय हे आहे, माझ्या आर्थिक परिस्थितीमध्ये मला पुढच्या 2 वर्षात 3 वर्षात कमवायला सुरुवात करायची आहे आणि माझं स्वप्न आहे की महिन्याला कमीत कमी 2 लाख, 1 लाख 50,000, 15,000 तरी नोकरी मिळायला पाहिजे. तर पुढच्या 1000 दिवसांमध्ये, 500 दिवसांमध्ये, 1 वर्षामध्ये मी काय काय करायला पाहिजे विचार. इतका सुंदर प्लॅन ते बनवून देतं. तुमचं AI तुम्हाला अत्यंत सुंदर प्लॅन बनवून देतं. लक्षात घ्या, काही वेळा ते चुकीचं सांगतं, करतं, ते व्हेरीफाय करायचं. लक्षात घ्या, पण तुमच्या लक्षात येईल की अरे हेही करू शकतो आपण. त्यामुळे आजचा टास्क सर्व्हिस इंडस्ट्री किती मोठी झालेली आहे हे समजून घेणं आणि अदर दॅन मेडिकल, इंजिनिअरिंग आणि IT त्या 3 क्षेत्राव्यतिरिक्त हायली पेड जॉब कुठं उपलब्ध आहेत, त्यासाठी मला 10,000 तासांचं जे कॉन्ट्रीब्युशन त्या इंडस्ट्रीमध्ये, त्या सेक्टरमध्ये द्यायचं आहे, त्यासाठी माझं प्लॅनिंग काय लागेल याचा विचार करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, प्रत्येक सेशनमध्ये 1% एक गोष्ट दररोज शिकलात तरी भरपूर आहे मित्रांनो. एक गोष्ट दररोज म्हणजे 365 नवीन गोष्टी तुम्ही शिकलेल्या असणार आहात. तर इथून पुढच्या कालावधीमध्ये असणाऱ्या 200 गोष्टी तुम्ही नवीन शिकणार आहात, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि काय शिकला त्याचं कुठंतरी जनरल होऊ देते. शिकणं म्हणजे ऐकणं आणि सोडून देणं नाही. 1% तरी ते तुमच्यात तुम्ही आत्मसात केलं का, वर्तणुकीत बदल केला का, हा महत्वाचा भाग त्याच्यामध्ये असणार आहे. लक्षात घ्या. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. टास्क दिलेला आहे, टास्क रिपोर्ट करा, हे फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, टास्क रिपोर्ट करा कंप्लीट झाल्याचे.
इथं येतात किंवा त्याच्या ठिकाणी तुम्ही युट्यूबला जा, तिथं कमेंट करा. मी तुम्हाला वारंवार सांगतोय त्याच्यामध्ये कमेंट करून शेअर. याचं कारण काय आहे लक्षात घ्या, की ती जास्तीत जास्त तुमची इतर मुलं जी सकाळी उपस्थित नसतात किमान ते तरी बघतील, त्यांना त्या माध्यमातून तरी बघता येईल हे लक्षात घ्या. हा देखील प्रयत्न आपण करूया. म्हणजे आपण 1% वाढत असताना दररोज एका व्यक्तीला तरी प्रमोट करू शकतो का, मोटिवेट करू शकतो का, हा देखील एक महत्वाचा भाग आहे. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि हे सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.